नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत इयत्ता 12वी सहकार विषयाच्या संदर्भातील IMP महत्त्वाच्या प्रश्नांचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ. काल आपण प्रश्न क्रमांक 7 वरती पत्रांच्या संदर्भातील आणि जो काही प्रश्न असतो तो प्रश्न विचारात घेतला होता. आज प्रश्न क्रमांक 8 दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्यांची माहिती पाहून घ्या. कारण मोठे प्रश्न केले, एक प्रश्न सोडवला तरी 7-8 मार्काचा प्रश्न तुमचा होऊन जातो आणि त्याच्यामध्ये 5-6 मार्क तर इझी तुम्हाला मिळू शकतात. म्हणून पासिंगसाठी जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल तर अशा मोठ्या प्रश्नांचा करायला हवा. छोटे छोटे तुम्ही प्रश्न अभ्यासताय ते खूप अभ्यासावे लागतात आणि त्याच्यातले येईल की नाही याची शक्यता फार कमी असते. पण दीर्घोत्तरी प्रश्न हे ठराविक आहेत किंवा ते आपण अभ्यासले तर जरी दीर्घोत्तरीमध्ये तो प्रश्न नाही आला तरी दुसरीकडे कुठेतरी तो प्रश्न येऊन जातो आणि मग तिथले मार्क मिळून जातात. म्हणून असे प्रश्न अभ्यासा की ते एकदा केल्यानंतर काही ना काही आपल्याला मार्क परीक्षेमध्ये देणार आहेत. तर यांचा विचार करून आपण नेहमीच प्रत्येक विषयाची सुरुवात पहा दीर्घोत्तरीपासून केलेली आपल्याला दिसेल. तर यामध्ये कोणते महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भात अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे. तर पहिला आहे, व्यवस्थापन समितीची कार्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. मुळात हा गेल्या वर्षी 2025लाच प्रश्न विचारलेला आहे, तरी पण मी तो प्रश्न या ठिकाणी ठेवला आहे कारण काही वेळेस रिपीट झाला तर प्रॉब्लेम नको किंवा तो दुसऱ्या ठिकाणी विचारला जाऊ शकेल. व्यवस्थापन समितीचे अधिकार किंवा जबाबदाऱ्या स्पष्ट करा. हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर सभासदांचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. या अधिकार जबाबदाऱ्या आपल्याकडे बऱ्याचशा घटकांच्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कोणाकोणाची काय काय जबाबदारी असते. हे सभासदांचे अधिकार आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत, व्यवस्थापन समितीच्या वेगळ्या आहेत, सचिवांच्या वेगळ्या आहेत, निबंधकाच्या वेगळ्या आहेत. हे सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. तर याच्यात सभासदांच्या करून घ्या. अध्यक्षांची किंवा सचिवांची कार्य स्पष्ट करा. दोघांची कार्य वेगवेगळी आहेत, दोघांची कार्य विचारात घ्या. त्यानंतर आदर्श सचिवाचे विविध गुण स्पष्ट करा. सचिवांचे कार्य, सचिवांचे गुण हे फार सोपे प्रश्न आहेत, त्यांचा अभ्यास करा, गरजेचे आहेत ते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जर प्रश्न पाहिला आपण तर तो आहे, सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी किंवा इतर ज्या काही तरतुदी सांगितल्या ना 60मधल्या त्या करून घ्या. बऱ्याचशा तरतुदी त्याच्यामध्ये आहेत, तर कशाची विचारले तेही तुम्हाला विचारात घ्यावं लागतं. मला वाटतं ह्या वर्षी सभेच्या बाबतीतली कायदेशीर तरतूद तुम्ही अभ्यासावी. त्यानंतर सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके सविस्तर स्पष्ट करा. मुळात ठीक आहे, हा प्रश्न रिपीट झाला. मी यापूर्वी देखील काल तुम्हाला सांगितलं होतं वैधानिक पुस्तकांचा, तर तो प्रश्न तिथं केला काय आणि इथं केला काय तुम्हाला काही फरक पडणार नाही. प्रश्न कुठेही असू द्या, विचारला जातो म्हणून तो आलेला आहे. त्यानंतर भांडवल उभारणीची अंतर्गत व बहिर्गत साधने स्पष्ट करा. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा. आणि शेवटचा प्रश्न आहे, सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय, सभेचे विविध प्रकार स्पष्ट करा. अशा प्रकारे 10 प्रश्न आपण विचारात घेतले. या 10पैकी 2 प्रश्न किंवा एक जरी प्रश्न आला तरी आपला 8 नंबरचा जो प्रश्न आहे दीर्घोत्तरी, त्याचं काम तुमचं या ठिकाणी होणार आहे. एक 9-10 प्रश्न आहे, त्यांचा अभ्यास करा. याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला बाकीच्या ठिकाणी पण सोडवता येतील याच्यावरती विचारलेले प्रश्न, म्हणून अभ्यास त्यांचा महत्त्वाचा आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने इतर राहिलेले अजून काही जे महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न सोडून आणि 8वा 7वा प्रश्न सोडून इतर प्रश्न राहिलेले आहेत, फरकांचे असतील, संकल्पनांचे असतील, त्यांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.